नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूप कमी वेळामध्ये टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे। तर सगळ्यात आधी इथे भाज्या घ्यायच्यात। इथे मी गाजर घेतलं आहे, उभं चिरून घेतलं आहे। यानंतर उभी चिरलेली शिमला मिरची घेतली, कोबी घेतला आहे, कांदा घेतला आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घातला आहे। ओवा आधी हातावरती कुस्करून घेतला आहे। यानंतर पाव चमचा हळद घातली। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हाताने हे असं एकत्र करून घ्यायचं। यामध्ये आपण मीठ घातलं आहे, मीठ घातल्यामुळे या सगळ्या भाज्यांना पाणी सुटेल। तर असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असंच हे 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भाज्यांना भरपूर पाणी सुटेल। आणि तोपर्यंत आपण या रेसिपीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी कोथिंबीर पुदिनाची चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर जितकी घेतली त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पुदिना घ्यायचा आहे। यानंतर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे, 1 हिरवी मिरची घेतली आहे। यानंतर 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता ही चटणी वाटून घेऊया। यामध्ये मी चिमूटभर भाजलेली जिऱ्याची पूडसुद्धा घातली आहे। चटणी इथे पाणी न घालताच मी वाटून घेतली। तर ही मस्त अशी आपली आंबट तिखट चटणी तयार आहे। आताच्या भाज्या आपण अशा मिक्स करून ठेवल्या होत्या, त्यांना छान असं पाणी सुटलं आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। तर इथे आता मी 3 चमचे यामध्ये बेसन घालते आणि 1 चमचा यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। सुरुवातीला भाज्यांना जे पाणी सुटलं आहे त्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पीठ जास्त घालायचं नाही आहे, फक्त बाइंडिंगसाठीच इथे आपल्याला पीठ घालायचं आहे। तर हे मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे, हे आणखी थोडंसं ओलसर करण्यापुरतं पाणी घालायचं यामध्ये। तर इथे पहा अशा भाज्या दिसल्या पाहिजेत, पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे। तर इथे मला पहा पाणी कमी वाटतं, तर हे मी थोडंसं पाणी आणखी 1 चमचा यामध्ये घातलं। इथे आणखी थोडंसं आपल्याला पीठ लागेल, तर 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ इथे मी आणखी घातलं आहे। मिक्स करून घेऊया। हे आता तयार आहे। तर याचे आपण व्हेजिटेबल पॅनकेक्स बनवणार आहोत। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल पसरवायचं आहे। कमी तेलामध्ये खूप टेस्टी अशी रेसिपी तयार होते। साधारण अर्धा चमचा तेल घातलं आणि पसरवून घेतलं आहे। आता यावरती छोट्या छोट्या आकाराचे असे पॅनकेक पसरवून घ्यायचे। यामध्ये भरपूर भाज्या असल्या तरीसुद्धा मुलं अगदी आवडीने खातील। एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया।
तर हे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी भाजून घेतलं आहे आणि पाहू शकता खूपच मस्त दिसतंय, रंग खूप छान आला आहे, खरपूस असं भाजलं गेलं आहे. आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं त्यामुळे हे थोडंसं क्रिस्पीसुद्धा होतं. काढून घेऊया. आपण जी पुदिन्याची चटणी बनवली त्याबरोबर इथे मी सर्व करते. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता. कोणत्याही पकोड्याबरोबर, भजीबरोबर ही चटणी खूप मस्त लागते. नक्की करून पहा. तर आजची ही अगदी झटपट होणारी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुदिन्याची चटणी आणि त्याबरोबर हे व्हेजिटेबल पॅनकेक खूप सोपा असा नाश्ता आहे. घाईच्या वेळेस झटपट काहीतरी छान असं खायचं असेल तर तुम्ही हे व्हेजिटेबल पॅनकेक नक्की बनवू शकता. कमी वेळामध्ये घरच्या साहित्यामध्ये झटपट असे हे तयार होतात. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.